मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 24 वचन 14 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशूच्या मुखातून निघालेले हे शब्द आहेत. प्रभू म्हणत आहे की सर्व जगात साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. हा शेवट म्हणजे या जगाचा शेवट आहे. या जगाच्या शेवटाविषयी प्रभू या वचनामध्ये सांगत आहे की राज्याची म्हणजे देवराज्याची ही सुवार्ता साक्षीसाठी जेव्हा संपूर्ण जगामध्ये गाजवली जाईल, म्हणजे देवराज्याची सुवार्ता पूर्ण जगात गाजवण्याचं काम जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा जगाचा शेवट होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबलमध्ये जगाच्या सुरुवातीपासून जगाच्या शेवटापर्यंत सर्व काही लिहून ठेवण्यात आलेलं आहे. देवाने जग कसं घडवलं, देवाने हा निसर्ग कसा घडवला, पक्षी, प्राणी आणि मानवाला देवाने कसं घडवलं आणि नंतर पुढे मानवाचं पतन कसं होत गेलं आणि जगाची दुरवस्था कशी झाली, देवाने बनवलेलं सुंदर जग वाईट कसं बनत गेलं, माणसाच्या पापामुळे जगाची वाईट अवस्था कशी झाली आणि शेवटी या जगाचं काय होणार आहे, हे सगळं काही बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच बायबलला जीवनाचं पुस्तक म्हणतात, बायबलला जिवंत देवाचा शब्द म्हणतात. हे माणसाच्या इच्छेने किंवा माणसाच्या बुद्धीतून लिहिण्यात आलेलं नाही आहे, तर जिवंत देवाचे शब्द यामध्ये लिहिलेले आहेत. बायबलचं सगळ्यात पहिलं वचन म्हणतं की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रारंभी, तिथून सुरुवात झाली. जेव्हा देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तेव्हापासूनच्या सगळ्या घटनेचा क्रम लिहून ठेवलेला आहे आणि शेवटी हे आकाश आणि पृथ्वी नष्ट केली जाणार आहे, तिथपर्यंत सगळं काही बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण ज्या जगामध्ये राहत आहोत त्या जगामध्ये रोज नवा दिवस येतोय, पण अनेक लोकांना माहीत नाही आहे की या जगाला एक शेवटचा दिवस असणार आहे. ज्या वेळेला कोणतीही शक्ती आणि ज्या वेळेला माणसाची कोणतीही बुद्धी किंवा ताकद काम करणार नाही आहे, असा तो शेवटचा दिवस येणार आहे, जो कुणालाच माहीत नाही आहे, फक्त देवाला माहीत आहे. आणि देवाने ठरवलेलं आहे की या जगाचा तो शेवट करणार आहे. परंतु हा शेवट जो काही तो करणार आहे, त्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टीची कल्पना त्याने अगोदरच माणसाला देऊन ठेवलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर कोणतीही गोष्ट अचानक करत नाही, कोणतीही गोष्ट अकस्मात करत नाही. खूप वेळेला आपल्याला असं वाटतं की हे अचानक घडलं, हे अचानक झालं. अचानक काही होत नाही, त्या गोष्टींना अगोदर सुरुवात झालेली असते. देव कोणतीही गोष्ट अचानक करत नाही. जगाचा शेवट होणार आहे हे 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशूने अगोदरच सांगून ठेवलेलं आहे आणि शेवट जवळ आलेला आहे. हे कसं ओळखायचं यासाठी सुद्धा त्याने चिन्ह सांगून ठेवलेली आहेत की अशा 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 घटना जगात घडायला लागतील आणि जेव्हा या गोष्टी घडायला सुरुवात होईल, तेव्हा तुम्ही समजा की आता शेवट जवळ आलेला आहे. प्रभूने एकदा शिष्यांना असंही सांगितलं, पहा, हे सर्व काही मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. हे नंतर घडणार आहे, पण मी तुम्हाला अगोदर जाणीव करून देतोय. हे घडायला अवकाश आहे, पण मी तुम्हाला अगोदर कल्पना देऊन ठेवतोय की हे असं सगळं काही घडणार आहे. कारण ही देवाची काम करण्याची पद्धत आहे. तो कोणतीही गोष्ट अचानक अकस्मात करत नाही. एखादा माणूस फार वाईट वागतो, फार वाईट जीवन जगतो आणि मग अचानक त्याला काहीतरी मोठा जीव घेणं आजार येतो आणि लोकांना असं वाटतं की बिचाऱ्याच्या बाबतीत अचानक झालं, अचानक त्याला एवढा मोठा आजार चढला. असं होत नाही. जेव्हा तो वाईट वागत होता
तेव्हा देव त्याच्या हृदयात शांतपणे त्याला सांगत होता. त्याला सुधारण्यासाठी आणि बदलण्यासाठी देवाचे प्रयत्न सुरू होते आणि देवाने त्याला येणाऱ्या धोक्याची कल्पनासुद्धा अगोदरच देऊन ठेवली होती. परंतु मानवी अहंकारामुळे आणि गर्वामुळे लोक देवाचा आवाज जुमानत नाहीत, देवाच्या शब्दाकडे कान देत नाहीत, देव जे काही बोलतोय त्याकडे ते कान देत नाहीत आणि मग असं वाटतं की अचानक झालं. पण ही देवाची काम करण्याची पद्धत आहे की देव कोणतीही गोष्ट अचानक किंवा अकस्मात करत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने हे जग निर्माण केल्यापासून जगाचा शेवट होईपर्यंत सगळ्या काही घटना बायबलमध्ये स्पष्ट सांगितलेल्या आहेत. म्हणजे या जगाचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सगळंच बायबलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तर हे जीवनाचं पुस्तक आहे. आणि जर आम्हाला बायबलची वचनं माहीत आहेत, जर आम्हाला देवाची वचनं, देवाचे शब्द माहीत आहेत, तर आम्ही अंधारात नाहीत, आम्ही प्रकाशात आहोत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला म्हटलं की रोज नवा दिवस या जगात येतो. आणि जर तुम्ही बाहेर उतरून कोणाला सांगितलं की जगाचा शेवट होणार आहे, तर लोक म्हणतील की तुम्हाला वेळ लागलेला आहे. जगाचा शेवट म्हणजे काय? असं घडू शकतं का? आम्हाला एवढं माहीत आहे की एखाद्या ठिकाणी कुठेतरी भूकंप होतो आणि तेवढा परिसर उद्ध्वस्त होतो. एखाद्या ठिकाणी कुठेतरी पूर येतो, तेवढा परिसर उद्ध्वस्त होतो. कुठेतरी दुष्काळ पडतो आणि तेवढा परिसर उद्ध्वस्त होतो. हे एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या जास्तीत जास्त एखाद्या राज्यापुरतं घडतं. परंतु संपूर्ण जग एका वेळेला कसं नष्ट होणार आहे? कोण विश्वास ठेवेल या गोष्टीवरती? संपूर्ण जग एका वेळेला कसं संपून जाणार आहे? कुणीही विश्वास ठेवणार नाही. बायबलमध्ये आपण बघतो की देवाने अगोदरच असं एकदा घडवलेलं आहे. जेव्हा जगामध्ये पाप पुष्कळ वाढलं आणि देवाला हे पाप असह्य झालं, त्यावेळेला देवाने जलप्रलय घडवून, महाजलप्रलय घडवून पूर्ण जगाचा विनाश केलेला होता. आणि त्यावेळेला देवाने नोहा नावाच्या एका नीतिमान माणसाची निवड केली होती, जो देवावर विश्वास ठेवून एक प्रामाणिक आणि चांगलं जीवन जगत होता. या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी देवाने याला अगोदरच कल्पना दिली होती की मी अशा रीतीने एक महाजलप्रलय घडवणार आहे आणि म्हणून तू तुझ्यासाठी आणि कुटुंबाच्या बचावासाठी एक तारू बांध. आणि देवाने सांगितल्याप्रमाणे नोहाने तारू बनवलं. त्याचं कुटुंब तारवात असल्यामुळे या जलप्रलयाच्या काळात ते वाचले आणि बाकी सगळेच पाण्यात बुडून मरण पावले. सगळे म्हणजे कोण? एखादा गाव नाही, एखादं नगर नाही, एखादं राज्य नाही किंवा एखादा देश नाही, तर संपूर्ण पृथ्वी पाण्याने व्यापून गेली. पृथ्वीवरचे मोठाले उंच डोंगरसुद्धा पाण्याखाली गेले. कोणताही माणूसच काय, जीव जंतू प्राणी कोणीही जिवंत राहिलं नाही. देवाने या वेळेला दाखवून दिलं की कशा रीतीने त्याने संपूर्ण जगाचा नाश केला. माणसाची पापं असह्य झाल्याने देवाने हा महाजलप्रलय घडवून आणला. आणि त्याचं एक चिन्ह जे देवाने तेव्हा देऊन ठेवलं होतं ते आजपर्यंत आपण बघतो की आकाशामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये अनेक वेळेला मेघधनुष्य दिसतो. पण हा जो मेघधनुष्य आहे हा देवाने नोहाशी केलेला करार आहे. हे त्या महाजलप्रलयाचं फार मोठं चिन्ह आहे जे आजपर्यंत देव आकाशातून दाखवत आहे की देवाने केलेला करार आणि देवाने दिलेला शब्द देव विसरलेला नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे झालं पहिल्या वेळेला जगाचा विनाश. परंतु आता दुसऱ्यांदा जगाचा शेवट पहिल्यापेक्षा भयानक रीतीने होणार आहे. पहिल्यांदा जगात पाप वाढलं म्हणून देवाने अशा रीतीने ही पृथ्वी शुद्ध करून टाकली. आणि आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा जगात पाप वाढलेला आहे. पाप, अनिती, अधर्म. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. अवतीभवती तुम्ही बघत आहात सर्वत्र काय चाललेलं आहे. सगळ्या ठिकाणी पाप भरलेलं आहे. माणसाच्या शरीरात, नसानसात, रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये पाप भरलेलं आहे. सर्वत्र माणूस दुष्ट झालेला आहे.
अहंकारी झालेला आहे, स्वार्थी झालेला आहे, कुणी कुणावर प्रेम करत नाही, कुणी कुणाला जुमानत नाही, सगळे एकमेकांवर अन्याय करून एकमेकांना मारण्याचा आणि जीव घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जग अतिशय वाईट बनत चाललेलं आहे आणि म्हणूनच देवाला हे जग ठेवायचं नाही आहे. तर या जगातले जेवढे देवाचे नीतिमान लोक आहेत त्यांना देवाला वेगळं करायचं आहे स्वर्गासाठी आणि नंतर देव या जगाचा नाश करणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि यासाठी प्रभू येशूने एक उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा कोळी समुद्रामध्ये जाळं टाकतो त्यावेळेला जाळ्यामध्ये अनेक प्रकारचे मासे येतात. त्याला जे मासे हवे आहेत किंवा त्याला जे जीव हवे आहेत तेच नाही आहेत, तर अनेक प्रकारचे जीव त्या जाळ्यामध्ये सापडतात. तेव्हा ते जाळं ओढून किनाऱ्यावर आणतात आणि बसून त्यातून निवड करतात. त्यांना काय हवं आहे, त्यांना जे चांगले चांगले मासे हवे आहेत ते तेच एका भांड्यामध्ये गोळा करून घेतात आणि जे जीव त्यांना नकोसे आहेत ते फेकून देतात. प्रभू येशू म्हणाला, युगाच्या समाप्तीला अगदी असंच होणार आहे. जगाच्या शेवटी असंच घडणार आहे. देवदूत येऊन नीतिमानांना अनीतिमानांपासून वेगळं करणार आहे. या जगात एकाच वेळेला नीतिमान आणि अनीतिमान लोक जगत आहेत. देवावर प्रेम करणारे आणि देवाच्या विरुद्ध वागून देवाला दुःख देणारे दोन्ही प्रकारचे लोक आज जगामध्ये जगत आहेत. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ती वेळ खूप जवळ आलेली आहे जेव्हा देवदूत उतरून नीतिमान आणि अनीतिमान लोकांना वेगळं करणार आहेत. या जगाचा शेवट जवळ आलेला आहे. येशूने 2000 वर्षांपूर्वी शेवटाविषयी सांगून ठेवलेलं आहे. फक्त देव एकाच गोष्टीसाठी थांबलेला आहे, एकाच गोष्टीसाठी. त्याची इच्छा आहे की प्रत्येक कानाने येशूची सुवार्ता ऐकायला पाहिजे. प्रभू येशूची सुवार्ता, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र जो मानवाच्या पापांसाठी, पापमुक्तीसाठी स्वर्गातून या पृथ्वीवर आला आणि त्याने पापांची सगळी शिक्षा स्वतःवर घेऊन क्रूसावर बलिदान केलं, अशासाठी की जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवून पश्चाताप करतील त्या सगळ्यांना पापांची क्षमा मिळावी. म्हणजे ते मेल्यावर नरकात जाणार नाहीत, तर ते स्वर्गात जातील, देवाच्या घरात पोहोचतील. ही जी मुक्तीची, तारणाची सुवार्ता आहे, चांगली बातमी आहे, ही जगातल्या प्रत्येक माणसाच्या कानावर पोहोचावी अशी देवाची इच्छा आहे. वचन म्हणतं साक्षीसाठी म्हणून. राज्याची ही सुवार्ता साक्षीसाठी म्हणून संपूर्ण जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल साक्षीसाठी. म्हणजे कोणत्याही माणसाला त्या शेवटच्या दिवशी, न्यायाच्या दिवशी देवासमोर उभं राहून सांगण्याची हिंमत होणार नाही की मी ही सुवार्ता ऐकलीच नव्हती, येशू ख्रिस्त कोण मला माहीतच नव्हतं, येशूचं क्रूसावरचं बलिदान काय हे मला माहीतच नव्हतं, तो कशासाठी क्रूसावर मेला आणि त्याने कसं तारण केलं हे मला माहीतच नव्हतं. हे जर मला अगोदर पृथ्वीवर असताना माहीत पडलं असतं तर मी विश्वास ठेवला असता, मी पश्चाताप केला असता, मी माझा वाईट मार्ग सोडला असता. असं निमित्त एकालाही मिळू नये, एकालाही. म्हणून वचन म्हणतं साक्षीसाठी. प्रत्येक माणसाच्या कानावर ही सुवार्ता पोहोचावी ही देवाची इच्छा आहे. म्हणजे त्या न्यायाच्या दिवशी, तो न्यायाचा भयानक दिवस असेल ज्या दिवशी पुस्तकं उघडली जातील आणि माणसांची सगळी बरी वाईट कृत्ये वाचून दाखवली जातील आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ मिळणार आहे. त्या भयानक न्यायाच्या दिवशी कुणालाही निमित्त मिळू नये, देवासमोर कुणीही सांगू नये की आम्ही सुवार्ता ऐकली नव्हती म्हणून आम्ही विश्वास ठेवला नाही, आणि म्हणून देव थांबलेला आहे. ही देवाची इच्छा आहे आणि ही देवाची योजना आहे की देवराज्याची ही सुवार्ता संपूर्ण जगात गाजवली जाईपर्यंत तो थांबलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरं तर जगात पाप एवढं भयानक वाढलेलं आहे, एवढं भयानक. कधी कधी पेपरमध्ये अशा काही भयानक बातम्या येतात की ते वाचल्यानंतर मी सुद्धा देवाला म्हणते, प्रभो बस झाला आता, या जगाचा शेवट कर. मानवाची काय अवस्था झालेली आहे, माणसं किती दुष्ट लबाड झालेली आहेत, कुणी कुणावर प्रेम करत नाही आहे, किती वाईट माणसं झालेली आहेत.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा शेवटचा काळ असा असणार आहे ज्यामध्ये देवाचे नीतिमान लोक कंटाळतील, वैतागतील आणि देवाला स्वतःहून सांगतील की या जगाचा शेवट कर. देवाच्या नीतिमान लोकांना इथली घाण, पापाची घाण सहन होणार नाही आहे. पाप वाढत चाललेलं आहे आणि देवाने जगाचा शेवट करावा अशा अवस्थेला जग येऊन पोहोचलेलं आहे. तरीसुद्धा देव फक्त एकाच गोष्टीची वाट बघत आहे, एकाच गोष्टीची. आपल्याला माहीत नाही आहे की ही देवराज्याची सुवार्ता किती कानापर्यंत पोहोचलेली आहे आणि किती कानापर्यंत पोहोचायची आहे, परंतु त्या सगळ्या गोष्टीची नोंद, त्याचा सगळा हिशोब देवाकडे आहे आणि देवाला माहिती आहे की अजून किती लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचायची आहे. फक्त सुवार्ता पोहोचण्याचं काम झालं पाहिजे, ती स्वीकारली गेली पाहिजे, येशूवर विश्वास ठेवला गेला पाहिजे असे या वचनात म्हटलेलं नाही आहे. कारण जिथे जिथे सुवार्ता सांगितली जाते कुठेही 100% लोक सुवार्तेचा स्वीकार करत नाहीत. आपण प्रेषितांची कृत्येमध्ये सुद्धा वाचतो की प्रेषित जेव्हा जेव्हा कुठे सभास्थानामध्ये किंवा मंदिरामध्ये लोकांसमोर उभे राहून सुवार्ता सांगायचे तेव्हा नेहमी लोकांमध्ये फूट पडायची. काही लोक म्हणायचे हे बरोबर बोलतायत, काही लोक म्हणायचे आम्हाला हे मान्य नाही आहे, आम्हाला हे पटत नाही आहे. हे तेव्हापासूनच चालू आहे. जिथे जिथे सुवार्ता सांगितली जाते काही लोक म्हणतात हे खरं आहे, आम्ही विश्वास ठेवतो. काही लोक म्हणतात आम्हाला पटत नाही आहे. आणि त्यामध्ये असे काही लोक असतात जे फक्त येशूकडून बरे होण्यासाठी किंवा चमत्काराचा अनुभव करून घेण्यासाठी येतात. बरे झाले, चमत्कार बघितला, त्यांना पाहिजे ती गोष्ट मिळाली की पुन्हा ते येशूपासून दूर जातात. जोपर्यंत दुसरी समस्या येत नाही तोपर्यंत ते येशूकडे येत नाहीत. म्हणजे त्यांना तारणाची सुवार्ता स्वीकारायची नाही आहे. त्यांना स्वर्ग प्रवेश आणि पापक्षमा, स्वर्गात जाणं, अनंतकाळचं जीवन या गोष्टीचं काही पडलेलं नाही आहे. आणि कितीही सुवार्ता त्यांनी ऐकली तरी त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही, कारण ते जगिक मनाचे असतात. त्यांचं लक्ष जगाकडे लागलेलं असतं, मरणानंतरच्या जीवनाचा ते विचार करत नाहीत. हालेलुया, हालेलुया. जगात असे किती लोक आहेत जे आपल्या मरणानंतरच्या जीवनाचा विचार करतात. खरं तर अंधाराच्या राज्यात कुणीच मरणानंतरच्या जीवनाचा विचार करत नाही. कारण जर मरणानंतरच्या जीवनाचा विचार केला तर लोक एवढे पापी, दुष्ट आणि वाईट वागणार नाहीत. मरणानंतर जीवन आहे. कोणी स्वर्गात जाणार, कोणी नरकात जाणार. ज्याला त्याला आपल्या कृत्याप्रमाणे फळ मिळणार आहे. पण स्वर्गात असेच लोक जाणार आहेत ज्यांना पाप क्षमा झालेली आहे. जगातला प्रत्येक माणूस पापी आहे आणि पापक्षमा झाल्याशिवाय कुणीही स्वर्गात जाऊ शकत नाही. ज्याला पापक्षमा झाली आहे तो स्वर्गात जाणार आणि ज्याला पापक्षमा झाली नाही तो नरकात जाणार. आणि आम्हाला पापक्षमा देण्यासाठीच येशूने क्रूसावर बलिदान केलेलं आहे. तरीसुद्धा ही सुवार्ता ऐकून अनेक लोक विश्वास ठेवत नाहीत. काही लोक विश्वास ठेवतात, काही लोक विश्वास ठेवत नाहीत. आणि म्हणून प्रभूने वचनात असं म्हटलेलं नाही आहे की जोपर्यंत जगातले सगळे लोक विश्वास ठेवणार नाहीत, सुवार्तेचा स्वीकार करणार नाहीत, तोपर्यंत शेवट होणार नाही. किंवा जेव्हा सगळे लोक स्वीकार करतील त्यावेळेला जगाचा शेवट होईल असं वचन म्हणत नाही आहे. तर प्रभू असं म्हणतोय की सुवार्ता जेव्हा सगळ्या जगात गाजवली जाईल तेव्हा शेवट होईल. फक्त गाजवण्याचं काम आहे. सगळ्या माणसांपर्यंत, प्रत्येक कानापर्यंत येशूचं नाव, येशूचं क्रूसावरचं बलिदान आणि ही तारणाची बातमी पोहोचायला पाहिजे. या एकाच गोष्टीसाठी देव वाट बघत आहे आणि थांबलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो दिवस फार दूर नाही आहे. कारण आपण बघतोय की ही सुवार्ता तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावी म्हणून देव स्वतः काम करत आहे. देव स्वतः वेगाने काम करत आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये यूट्यूबवरून अनेक ठिकाणी प्रार्थना सभा सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात लोक यूट्यूबवरून प्रार्थना सभा बघत होते आणि ज्या लोकांना सुवार्ता माहीतच नव्हती, ज्यांना येशूविषयी कल्पनाच नव्हती, त्या लोकांनी सुद्धा या काळामध्ये सुवार्ता ऐकलेली आहे.
म्हणजे हा लॉकडाऊनचा पिरियड, हा काळसुद्धा देवाची एक योजना होती की लोक घरात असणार, त्यांच्या हातात मोबाईल असणार, मोबाईलवर यूट्यूब असणार आणि यूट्यूबवर अनेक देवाचे सेवक, अनेक येशूचे शिष्य ही सुवार्ता गाजवत आहेत. कुठून तरी इथून तिथून 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 या व्हिडिओच्या माध्यमातून, त्या व्हिडिओच्या माध्यमातून, इथून तिथून या सेवकाच्या द्वारे, त्या सेवकाच्या द्वारे कुठून तरी सुवार्ता पोहोचली पाहिजे. आता या मोबाईलद्वारे, यूट्यूबद्वारे, फेसबुकद्वारे मोठ्या प्रमाणात सुवार्ता प्रसार होत आहे. इंटरनेटवरून, सोशल मीडियावरून हा जो काही सुवार्ता प्रसार सुरू आहे, खरं तर हा सुवार्ता प्रसार म्हणजे येशूच्या शिष्यांनी घेतलेला वेग नाही आहे, तर देवाने स्वतः घेतलेला वेग आहे. तुम्ही जर प्रेषितांची कृत्येपासून संपूर्ण चर्चचा अभ्यास केला तर तुम्हाला समजेल की हळूहळू सुवार्ता प्रसाराचा वेग कसा वाढत गेला. आरंभीचे शिष्य कशा रीतीने सुवार्ता प्रसार करत होते आणि आजचे शिष्य कोणत्या प्रकारे सुवार्ता प्रसार करत आहेत. आरंभीचे शिष्य गावोगावी जायचे, नंतर लोकांच्या घरोघरी जायचे, अशा रीतीने सुवार्ता प्रसार सुरू होता. नंतर एका जागेवर शिष्य थांबायचे, लोक मोठ्या प्रमाणात जमायला लागले. नंतर हा वेग अजून वाढला आणि आता इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुवार्ता प्रसार सुरू आहे. हे चिन्ह आहे की शेवट जवळ आलेला आहे. हा जो सुवार्ता प्रसाराचा वेग आहे, हा येशूच्या शिष्यांनी किंवा कोणत्या माणसाने घेतलेला वेग नाही आहे, हा स्वतः देवाने घेतलेला वेग आहे. देव स्वतः अतिशय वेगाने सुवार्ता प्रसाराचं काम करत आहे. उद्देश एकच आहे की जगाचा शेवट लवकर झाला पाहिजे. खूप पाप वाढलेलं आहे, अनिती वाढलेली आहे. जगभरात देवाचे लोक देवाला ओरडून सांगत आहेत, आम्हाला सोडव यातून, या भयानक जगातून आम्हाला सोडव. त्या सगळ्या लोकांच्या प्रार्थना वर स्वर्गाकडे पोहोचत आहेत आणि देवाने वेग घेतलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे खरं आहे की आपल्याला माहिती नाही आहे सुवार्ता प्रसार केवढा झालेला आहे. कुणी अशा भ्रमात राहू नये की अजून बरंच काम बाकी आहे, अजून बऱ्याच लोकांना सुवार्ता मिळालेली नाही आहे, अजून बऱ्याच लोकांनी येशूविषयी ऐकलेलं नाही आहे. या भ्रमात राहू नका, कारण फक्त ऐकण्यासाठी देव थांबलेला आहे, लोकांनी स्वीकारण्यासाठी नाही. लोकांनी स्वीकारावं म्हणून देव प्रयत्न तर करत आहे, त्यांच्या जीवनात चमत्कार करत आहे, त्यांना बरं करत आहे, त्यांना दाखवून देत आहे की ही सुवार्ता सत्य आहे, ही मानवाकडून नाही तर देवाकडून आलेली आहे, स्वर्गातून आलेली आहे, हे दाखवून देत आहे. परंतु जर लोक स्वीकारत नाही आहेत तर देव थांबत नाही आहे, पुढे चाललेला आहे. येशूचं नाव पुढे जात आहे आणि ते मोठ्या प्रमाणात पसरत आहे, कारण देवाला या जगाचा शेवट करायचा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अशा स्थितीमध्ये तुम्ही आणि मी, आपण जे येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहोत, ज्यांनी सुवार्ता ऐकली आहे, स्वीकारली आहे, की मजबूत धरून ठेवली आहे, आपलं काम आहे दुसऱ्यांना सुवार्ता सांगणं. तुम्ही दुसऱ्यांना ही सुवार्ता सांगता का? तुम्ही दुसऱ्यांना येशूविषयी सांगता का? कारण ते आपलं काम आहे. जे दुसऱ्यांना येशूविषयी सांगतात, जे दुसऱ्यांना येशूच्या बलिदानाविषयी सांगतात, ही सुवार्ता गाजवतात, ते देवाला मदत करतात, ते देवाचे सहकारी आहेत. म्हणून पौलाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्ही देवाचे सहकारी आहोत, आम्ही देवाला मदत करतोय सुवार्ता प्रसार करण्यासाठी. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि तुमच्या हृदयातला विश्वास पक्का आहे, मजबूत आहे, तुम्ही सुवार्ता धरून ठेवलेली आहे, तर हे तुमचं काम आहे की ज्यांनी अजूनही सुवार्ता ऐकलेली नाही आहे त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे. रोज तुम्हाला जे लोक भेटतात तुमच्या प्रवासात, कामाच्या ठिकाणी, तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रमंडळी आणि जेवढे लोक तुमच्या संपर्कात येतात, तुम्ही त्यांना येशूची सुवार्ता सांगायला पाहिजे. येशूच्या नावाची लाज बाळगू नका, कारण तो एक प्रेमळ तारणारा आहे आणि त्याचबरोबर तो न्यायाधीशसुद्धा आहे. आत्तापर्यंत तो प्रेमळ तारणारा आहे, पण त्या शेवटच्या दिवशी तो एक कडक न्यायाधीश म्हणून दिसणार आहे, जेव्हा तो कुणाचीही गय करणार नाही आहे. जेवढ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या वचनाप्रमाणे वागले, त्या सगळ्यांना तो त्याच्या उजव्या हाताजवळ उभं करेल, तिकडून अनंत जीवनात घेऊन जाण्यासाठी. आणि जेवढ्यांनी त्याचं नाव ऐकून नाकारलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याचप्रमाणे जेवढ्यांनी त्याच्या नावाची लाज बाळगली, ते सगळे त्याच्या डाव्या हाताजवळ असतील अनंत काळची शिक्षा भोगण्यासाठी. हालेलुया,
हालेलुया. जगाचे दिवस फार थोडे राहिलेले आहेत. भानावर या, शुद्धीवर या. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवणारे अजूनही बनलेला नाहीत तर तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नुसता चमत्कार बघत राहू नका. फक्त मला बरं व्हायचं आहे, फक्त माझ्या जीवनात चमत्कार पाहिजे, यावरच थांबू नका. देव तुम्हाला बरं करणार, देव तुमच्या जीवनात चमत्कार करणार, देव तुमच्या जीवनात अद्भुत घडवणार. पण ही अद्भुत बघितल्यानंतर जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला नाही, जर तुम्ही सुवार्ता स्वीकारली नाही आणि जर तुम्ही येशूला चिकटून स्वर्गाच्या रस्त्याने चालायला सुरुवात केली नाही तर तो न्यायाचा दिवस तुम्हाला फार कठीण जाईल. कारण खूप लोक फक्त येशूकडे यासाठी येतात आणि यासाठी प्रार्थना करतात की त्यांना माहीत आहे की तो चमत्कार करतो, तो बरं करतो, तो आपल्या जीवनातलं दुःख काढून टाकतो आणि म्हणून लोक येशूकडे येतात, प्रार्थना करतात, बरे होतात, चमत्काराचा अनुभव घेतात, पुन्हा अंधारात जातात. अशा रीतीने वागू नका. देवाची इच्छा आहे की आपण पापक्षमा मिळवायला पाहिजे, आपण वाईट मार्ग सोडायला पाहिजे आणि अनंतकाळचं जीवन प्राप्त करून घ्यायला पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. देवाने त्याचा पुत्र ह्यासाठी जगात पाठवला आणि येशू ख्रिस्ताने यासाठी आपल्या पापांची शिक्षा घेतली की आपण त्याच्यावर विश्वास ठेवणारे बनून पाप क्षमा मिळवावी आणि सैतानाचा वाईट मार्ग सोडून देवाच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने, अनंत जीवनाच्या मार्गाने चालायला सुरुवात करावी. भानावर या. जगाला शेवटचा काळ प्राप्त झालेला आहे आणि फारच थोडे दिवस जगात राहिलेले आहेत. 2020 पासून जगामध्ये जी काही महामारी सुरू झालेली आहे त्यातून देवाने अगदी स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे की शेवट जवळ आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या महामारीच्या काळात देखील कितीतरी लोक अजूनही भानावर आलेले नाही आहेत. एवढा संकटाचा काळ सुरू झालेला आहे तरी अनेक लोक भानावर आलेले नाही आहेत. ज्यांचे आत्म्याचे डोळे उघडलेले आहेत तेच फक्त भानावर आलेले आहेत आणि त्यांनाच फक्त समजतंय की शेवट जवळ आलेला आहे. बाकी सगळे बेशुद्ध अवस्थेत आहेत. जे काही घडत आहे त्यावर काहीतरी चांगला उपाय येईल आणि जगाला चांगले दिवस प्राप्त होतील, चांगले दिवस येतील, सगळं काही पुन्हा चांगलं होईल, पूर्वीसारखं सगळं आलबेल सुरू होईल असं अजूनही अनेक लोकांना वाटतंय. पण आता होणार नाही आहे, हे शक्य नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्याप्रमाणे एखादा दगड डोंगरावरून जेव्हा खाली पडतो तेव्हा एकदा तो पडायला लागला की मध्ये कुठे थांबत नाही आहे, पुरा खाली दरीत येऊन पडतो. अगदी त्याप्रमाणे या जगाची अवस्था आहे. जगाची स्थिती वाईट 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 बनत चाललेली आहे आणि आता ही सुधारणार नाही आहे. चांगली स्थिती येणार नाही आहे आणि स्वर्ग जगात तर कधीच येणार नाही आहे. उलट अधिकाधिक वाईट काळ येणार आहे, कारण हे सगळं प्रभूने अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. हा महामारीचा काळ म्हणजे येशूच्या लोकांसाठी अचानक आलेलं संकट नाही आहे, कारण प्रभू म्हणाला होता, पहा हे मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवतो. येशूच्या लोकांसाठी अचानक आलेलं संकट नाही आहे, कारण येशू तेव्हाच बोलला होता, पहा हे मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवतोय. हे सगळं घडणार आहे. एकामागून एक एकामागून एक एकामागून एक संकट येणार आहेत आणि ही संकट म्हणजे देव शेवटचे प्रयत्न करत आहे लोकांना जागं करण्यासाठी. देवाचे शेवटचे प्रयत्न सुरू आहेत लोकांना जागं करण्यासाठी, शुद्धीवर आणण्यासाठी आणि देवाकडे वळवण्यासाठी. काही लोक येतील शुद्धीवर आणि देवाकडे वळतील आणि बरेचसे लोक शुद्धीवर येणार नाहीत, कारण त्यांना त्यांच्या पैशाचा, त्यांच्या मालमत्तेचा, त्यांच्या संपत्तीचा, त्यांच्या पदाचा, खुर्चीचा, मानसन्मानाचा केवढा तरी गर्व भरलेला आहे. ते कदापि शुद्धीवर येणार नाही आहेत आणि ते स्वतःचा विनाश करून घेणार आहेत. हालेलुया, हालेलुया. लक्षात ठेवा, आपला पैसा आपल्याला वाचवू शकत नाही, तुमची संपत्ती तुम्हाला वाचवू शकत नाही. आज तुम्ही संपत्तीच्या किंवा तुमच्या मालमत्तेच्या नशेमध्ये असाल, पण एक दिवस ही नशा उतरेल. पैसा कुणाला वाचवत नाही, संपत्ती कुणाला वाचवत नाही, जगातला मान सन्मान कुणाला वाचवत नाही. आज तुमचं नाव आहे म्हणून लोक तुम्हाला सन्मान देतात, काही काळाने लोक तुमच्याकडे ढुंकून सुद्धा बघणार नाहीत. ही मानवाची खरी दशा आहे. हे दिवस निघून जातील आणि आमची वाईट अवस्था होईल. म्हणून भानावर या, प्रभू येशूवर विश्वास ठेवा, पाप क्षमा मिळवा. जगाला शेवट आहे आणि येशूच्या वचनाप्रमाणे लवकरच शेवट होणार आहे, कारण संकटाचा काळ सुरू झालेला आहे. पापी मार्ग सोडा
वाईट मार्ग सोडा, येशूवर विश्वास ठेवा, पापांचा खरा पश्चाताप करा, पापांची क्षमा मिळवा आणि सत्याच्या मार्गाने चालायला सुरुवात करा. कारण जे येशूवर विश्वास ठेवून येशूचा हात धरून चालत राहतील त्यांना आशा आहे. जरी जगाचा शेवट झाला तरी देवाचं वचन म्हणतं त्याप्रमाणे जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो सर्व काळ जगणार आहे, तो कायमचा देवाबरोबर जिवंत राहणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.